अन्नपूर्णेची कहाणी. काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्याच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलण्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. 3 दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला, मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्यांना विचारले, हे तुम्ही काय करता? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा. आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावायच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, घालायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल काय? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने मग व्रत पूर्ण केले. त्याचे व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडीवर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. खाली सरोवरात उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्र चांबडे ढाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सहस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील, सारे जग तुझी वाहवा करेल, तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला. सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. त्याचा मान सन्मान वाढला. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरं लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्यापाशी माझी एकच मागणी आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. 18 दिवस राहत आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक घरी होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो सोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयाचे घर, सामान, सुमान सकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलवले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत त्या सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडीवर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेला पाहून
देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवैध आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे, दररोज हिची पूजा कर, तू फिरून सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. हे ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयालाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नान्न दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले, न्हाऊ माखू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मान मान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपणा सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावेच लागते.